करोडो राम भक्तांचं स्वप्न, आमच्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं. हे राम मंदिर हे सगळ्यांना स्वप्न वाटत होतं, परंतु ते प्रत्यक्षात निर्माण करण्याचं काम, बांधण्याचं काम आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी केलं. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मनापासून करोडो राम भक्तांच्या वतीने, महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने त्यांचे धन्यवाद, त्यांना आभार, त्यांचे आभार मानतो. खरं म्हणजे जे लोक राम लल्लाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण ज्यांनी केलं आणि ज्यांनी या राम मंदिरावर देखील टीका केली, अशा लोकांना राम लल्ला सद्बुद्धी देव. जो राम का नहीं वो किसी काम का नहीं असं लोक म्हणतात. आणि म्हणून या अयोध्येमध्ये राम लल्लाचं मंदिर काही लोक म्हणत होते, चेष्टा करत होते, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, पहिले मंदिर फिर सरकार असंही म्हणायचे. तर मोदी साहेबांनी मंदिरही बांधलं आणि तारीखही सांगितली. 22 जानेवारीला त्याचं उद्घाटन होतंय आणि तो देशामध्ये एक जल्लोष आहे, एक उत्साह आहे, एक आनंद आहे. आणि तसाच आनंद आज ठाण्यामध्ये आज आपण पाहतोय. मोठी मिरवणूक, शोभायात्रा निघाली, राम लल्लाचा कार्यक्रम, इथे महाआरती झाली आणि म्हणून तमाम हजारो ठाणेकर यामध्ये सहभागी झाले. आणि म्हणून मी सगळ्यांना राम मंदिराच्या लोकार्पणाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सगळ्यांनी हा आनंदोत्सव संपूर्ण देशभर, महाराष्ट्रभर साजरा करावा. मोठ्या उत्साहामध्ये घराघरामध्ये रामज्योत लावावी, भगवे झेंडे घराघरावर लावावे, रोषणाई करावी. आणि म्हणून आम्ही सरकारने देखील 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी देखील जाहीर केलेली आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा करोडो राम भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो. कार सेवा जेव्हा झाली तेव्हा या ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी एक चांदीची वीट कार सेवेमध्ये बहाल केली होती. बाळासाहेबांचं, आनंद दिघे साहेबांचं अतिशय जिव्हाळ्याचं नातं या अयोध्या आणि रामलल्ला बरोबर होतं. करोडो राम भक्त आम्ही जेव्हा जातो अयोध्येमध्ये त्यावेळेस एक वेगळं तिथे त्याचं अस्तित्व जाणवतं. आणि म्हणून करोडो राम भक्तांना एक उत्सुकता आहे, लवकर उद्घाटन त्याचं होतंय, हा आनंदही आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अयोध्याला जाणार नाहीयेत. आम्ही सगळेजण या महाराष्ट्रातले सर्व मंत्री असतील, खासदार असतील, आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, या महाराष्ट्रातले राम सेवक असतील, राम भक्त असतील, हे महाराष्ट्रातली सर्व जनता अयोध्येला जाणार आणि प्रभू रामचंद्राचं दर्शन घेणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.